एक नंतर विराजिल्यानंतर लेट आहे. बरं आहे बरं. चल हा नाही आता टाकेन. लेफ्ट बॅट पण होता ना. लेफ्टीला नाही ना जमत टाकायला. चला फलंदाज घाई करा. दोन्ही पण खेळाडू असे आहेत प्युअर शायनिंगचा मार्केट आहे. हे सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गौरव आणि त्याच्या साथीने रोहित. 18 बॉल 40 धावांचं आव्हान आहे. चला सामन्याला सुरुवात करा. विनंती आहे की आजच्या दिवसामध्ये आपल्याला 21 सामने काहीही करून कंप्लीट करायचे आहेत. असं बोलायचं होणार तर नाही. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं षटक प्रवीण आल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 18 बॉल 40 धावांचं आव्हान घेऊन डोळ्यासमोर सलामीची जोडी. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर रोहितला. दुसऱ्या एंड वरती लेफ्ट हँड बॅट्समन गौरव. मागील मॅचचा हिरो. चांगली बॅटिंग केली होती. 34 धावांची बहारदार खेळी साकारली होती मिस्टर गौरवने. आणि या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम झेल कोणी पकडले असतील तर मग त्यांचं नाव घेतलं जाईल. प्रमोद शिंदे गाव प्रमुख. सामन्याला सुरुवात. 18 बॉल 40 धावांचं आव्हान आहे. म्हणजेच पहिल्या बॉल पासून आक्रमकता ठेवावी लागेल. पहिला बॉल. पहिलाच बॉल और पिच फटका फसलाय. इथून मात्र बॉलला आतल्या दिशेने ढकललाय. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा सहजरित्या प्रयत्न केला जाईल आणि पूर्ण देखील होईल. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक मनोहर होते परंतु चांगला प्रयत्न होता. लास्ट मुमेंटला त्यांनी चेंडू आतल्या दिशेने ढकलला. 2 धावांनी टीमचा अकाउंट ओपन झालंय. पैदराच्या आतमध्ये महेंद्र निवळे पहिल्यांदाच मोरनी प्रीमियर लीग खेळतायत. ओहो चांगला बॉल आहे. स्विंग ॲट बेस. डॉट बॉलची समाप्ती होती. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 1 या अंकावरती. राईट मोहर द विकेट. पुढचा बॉल. इथे देखील पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. चांगली गोलंदाजी आहे. कमालीची गोलंदाजी. 3 बॉल मध्ये फक्त सिंगल दिली प्रवीणने. चांगली गोलंदाजी करत असताना या बेला मात्र पहा स्लाइस केला बॉलला. सॉफ्ट हँड खेळून काढले सिलिमिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव मात्र मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 3 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 40चं टार्गेट आहे. मात्र एक डॉट बॉल इथे दबाव वाढवताना पाहायला मिळेल. परंतु गौरवच्या विरोधात कोणत्या पद्धतीने गोलंदाजी होईल हे देखील पाहावं लागेल. कारण ज्या वेळेला डाव्या हाताचा फलंदाज येतो ना त्या वेळेला गोलंदाजाला डोकेदुखी ही सुरू होत असते. कारण डाव्या हाताच्या फलंदाजाला कुठल्या टप्प्यावरती बॉल टाकावा हे काही सुचत नसतं. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत. एकंदरीत 3. षटक क्रमांक पहिलं. प्रवीणने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे परंतु त्याच्यासमोर कडवं आव्हान असेल लेफ्टी बॅट्समन गौरवचं. चला स्पीडअप करा. मॅच सुरू कराय. प्रत्येकाने एवढा वेळ घेऊ नका प्लीज. पुन्हा एकदा आपण सूचना करतोय. सर्व देणगीदारांना या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. सर्व संघ मालकांना मनापासून धन्यवाद. हो ही चुकी केली आहे. गौरवला तुम्ही हाफ ट्रॅकर बॉल टाकू शकत नाही. तुम्हाला उत्तर मिळेल षटकारामध्येच. आणि इथे तो षटकार ठोकलाय. षटकाराने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. 9 धावा. 5वा बॉल थोडासा हाफ ट्रॅकर होता परंतु प्रवीणने इथून गौरवला ऑफस्टमच्या बाहेर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या पाहिली तर 9 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. स्वागत केलंय षटकारानं. एकंदरीत पाहिलं तर 39-40 धावांचं आव्हान आहे. चला जुना चेंडू द्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा धावफळकावरती आहेत. अंतिम बॉलवरती पाहावं लागेल काय रणनीती असेल. कारण षटकातला पहिला बॉल आणि शेवटचा बॉल हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण पहिल्याच चेंडूवरती तुम्ही स्ट्राईक रोटेट करता की मोठा फटका खेळता तसंच शेवटच्या बॉलचं देखील आहे. जर तुम्हाला मॅच घेऊन चालायची असेल विजयच्या मार्गावरती तर मग मात्र इथून तुम्हाला
आणि शेवटच्या बॉलला आलाय चौकार. फर्स्ट ओव्हर इथे कंप्लीट. टीमची धावसंख्या 13. ही धावसंख्या पाहायला मिळेल. आता 27 धावांची गरज. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12. शेवटच्या 2 बॉलवरती तब्बल 10 धावा आल्या आणि कलाटणी या सामन्याला मिळाली आहे. चला दुसरा गोलंदाज लगेचच मार्गस्थ करा. मनोहर शिंदे, अधिकचा वेळ घेऊ नका, विनंती आहे आपल्याला. आम्ही वारंवार याकरिता सांगतोय कारण गेल्या वर्षी देखील पाहिलं तर फायनल अंधारामध्ये खेळवली गेली. गिरीश पाटील कुंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन. आपलं हार्दिक स्वागत गिरीश, या आपण. तर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 13, 12 बॉल आणि 27 धावांची गरज. षटक क्रमांक 2 ला मनोहर आलाय गोलंदाजी करण्याकरिता. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत गिरीश पाटील. मोरणी प्रीमियर लीग 2026 मध्ये. सामन्याला इथून मात्र सुरुवात होताना पण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये मनोहर आलाय गोलंदाजी करण्याकरिता. रोहित त्याच्या समोर आहे. सलामीची जोडी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल इथून डिलिव्हर केला जाईल. चला एक इनिंग तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची. आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना करतोय. मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल टिपला जाईल का पाहावं लागेल आणि ते झेल टिपला गेलाय. फलंदाज रोहित बाद. या ठिकाणी शुभागमन झालंय. गिरीश पाटील कुंदे, आपलं मोरणी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. आणि इथून मात्र जे विकेटची आवश्यकता होती राजूदादा 11 संघाला, ती विकेट मिळवले रोहित जाधवच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज अजय शिंदे. वन मॅन शो, वन मॅन आर्मी या टीमचा हुकमी एक्का अजय शिंदे. पहा आता या खेळाडूवरती सर्व प्रेक्षकांच्या नजरा असतील कारण अजयला अनेकांनी ट्रोल केलं होतं. आज तो स्वतःला सिद्ध जरूर करून दाखवेल. चांगली क्वालिटी फलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि ती क्षमता आता त्याला दाखवावी लागेल. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. धावसंख्या 13 अंकावरती असताना ज्यावेळेला एखादा फलंदाज बाद होईल ना त्यावेळेला नवीन फलंदाजाने लगेचच तयारी ठेवायची आहे. अधिकचा वेळ घेऊ नका. समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेटनं लॉंग ऑन मध्ये प्रवीण एका व्यतिरिक्त काही मिळणार नाही. 14 धावा धावफलकावरती. 10 चेंडू आणि 26 धावांची गरज. एकंदरीत पाहिलं तर मग 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. लेफ्ट हँड बॅट्समन गौरव ज्यानं 2 चेंडूचा सामना केलाय, 10 धावांचे योगदान दिलंय, ज्यामध्ये एक चौकार एक षटकार आलाय. टीमची धावसंख्या 14 वरती आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे या सामन्यामध्ये आणि 10 बॉलमध्ये 26 धावा काढायच्या आहेत. षटकातला पुढचा बॉल मार्गस्थ केला जातोय. स्विचिटचा प्रयत्न होता मात्र इथून पाहिलं तर हा फटका खेळण्याची आवश्यकता होती का हा एक प्रश्नचिन्ह आहे. कारण ज्या वेळेला सरळ बॅटने धावा येत आहेत त्यावेळेला अशा स्ट्रोकची आवश्यकता नाही आहे. कदाचित अशा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये तुमचा विकेट देखील जाण्याची दाट शक्यता असते. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र पंचांचा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 15 धावा धावफलकावरती. 25 धावांचं अजून देखील आव्हान गाठायचं आहे मात्र या 25 धावांपासून रोखलं जाईल का. षटकातला पुढचा बॉल. ओ परफेक्ट यॉर्कर, सटीक यॉर्कर. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अखेरकार ती दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती 17. 4 बॉलचा खेळ इथे संपन्न झालाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील पाहिलं तर 23 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8 बॉलमध्ये धावा काढायच्या त्या मात्र 23. ओहो दांडी 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 गोल. फलंदाज बाद गौरव. इस मैच की बड़ी विकेट. मोठा विकेट, मोठा फलंदाज बाद झालाय. आता कमालीची कामगिरी मनोहर इथे करतोय. त्रिफळाचित केला गेलाय, क्लीन बोल्ड केलं गेलंय. आता इथून 7 बॉल आणि 23 धावांची गरज.
सात बॉल 23 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. सचिन शेलार. सचिन शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचा बॉल अत्यंत महत्वाचा असेल दोन्ही टीम्स करता. इथं मोठा फटका येणं गरजेचं आहे, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये टार्गेट मोठं पाहायला मिळेल. त्यामुळे येणाऱ्या बॉलवरती आक्रमण करावं लागेल सचिन शेलारला. 7 बॉल 23 धावांची गरज. चला मॅच सुरू करा. लय वेळ घेतला. प्रत्येक बॉलला सांगायला लागते ना. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवलाय आणि इथून आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहतोय आपण. 18 धावा धावफलकावरती. षटकातला पुढचा बॉल राईट मोर द विकेटने. यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वी देखील होतील. एकंदरीत आपण पाहिलं ना तर मग टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 20 धावा धावफलकावरती आहेत. विजयाकरिता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 20 धावांची गरज. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आणला गेलाय. साही हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. अजय शिंदे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत विजयाच्या आशा ह्या पल्लवीत असतील. टीम बॅटिंग करताना आपण पाहतोय या ठिकाणी गौरी 11 संघासाठी अजय शिंदे यांनी जर हा सामना जिंकून दिला तर कोयना क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार दीपक शिंदे आडोशी यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राइज आहे अजय शिंदेसाठी. अजय शिंदेसाठी सुवर्ण संधी आहे. सामना जिंकून दिला तर दीपक शिंदे यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज आणि ती कमालीची बॅटिंग त्यांना करावी लागेल. साई गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल शॉर्ट आर्म पुल केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पहिली धावी ते पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यापूर्वी बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 5 बॉल आणि 16 धावांची गरज. 5 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे इथून सामना जिंकण्याकरिता. पंढरी कदम युवा नेतृत्व त्यांच्या माध्यमातून आम्हाला डीजेची व्यवस्था लाभली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. टीमची धावसंख्या आपण पाहिली ना तर मग धावा धावफलकावरती जोडल्या गेले 24 धावा. नेक्स्ट बॉल. इथे काय एजंट टेकन. फलंदाज अजय बाद होईल. बडी बचली जाल में फसती हुई. हुकमी एक्का डगआउटच्या रस्त्याला. चला टीम मीटिंग नको लगेच सामन्याला सुरुवात करा. सन्माननीय शशिकांत दादा शिंदे यांचं देखील शुभ आगमन. कोयना प्रतिष्ठान विद्यमान अध्यक्ष तसे आमचे मार्गदर्शक आपण या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मोरणी प्रीमियर लीग याकरिता आवश्यकता आहे ती मात्र एकंदरीत 16 धावा. या सामन्यामध्ये जबरदस्त पकड निर्माण केली आहे राजू दादा 11 संघाने. नक्कीच इथून नवीन फलंदाज फॉरेन वरनं त्याला मागवलेला आहे. खरं तर रायगड ही क्रिकेटची नगरी आणि तिथून या खेळाडूला या मोरणी प्रीमियर लीग मध्ये दाखल केलाय. अर्थात नाव आहे वेदांत विनोद शिंदे. मॅन फ्रॉम वडवळ पण खेळाडू आहे मोरणी गावचा. षटकातला पुढचा बॉल. फुल टॉस टॉल केलाय. व्हॉट अ शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फुल टॉसला मात्र
कन्वर्ट केले षटकारामध्ये. मॅच संपली नाहीये. आता 50-50 चान्सेस, समान संधी आहे दोन्ही टीम्सला. या षटकाराने आता मात्र धाबे दणाणलेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत 10. मॅच ऑन, मॅच बॅलन्स. आता जे प्रेक्षक झोपलेले होते ते देखील या षटकाराने आता जागे झालेत. कडक फटका होता, बेधडक फटका. 3 बॉल 10 ची गरज. गोलंदाज साई षटकातला पुढचा बॉल घेऊन. फुलटॉस इथे देखील आहे. हा बॉल देखील पाहिल. मस्तक पे दस्तक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हा खेळाडू नक्की होता तो रे कुठे. 7वं पर्व या प्रीमियर लीगचं. पहिल्या प्रीमियर लीग मध्ये खेळतोय, परंतु ज्या फटके खेळतोय ना ते एकदम प्रोफेशनल फटके आहेत. क्रिकेटचं नेत्रदीपक सौंदर्य दाखवलं जात आहे. खरं तर हा खेळाडू गुगल वरती या अगोदरच सर्च करणं गरजेचं होतं. आता 2 बॉल आणि 6 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु झेलसाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं या क्षणाला. आता 1 बॉल आणि 4 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज सामना. गोल्डन चौकार ठोकावा लागेल. आणि दोन्ही खेळाडू वडवल गावाला बिलॉंग करणारे आहेत. गोलंदाज देखील आणि फलंदाज देखील. एक मोरणीचा राहतोय कुसावड्यामध्ये, तर कुसावड्याचा राहतोय मोरणीमध्ये. वाह, काय योगायोग जुळून आलाय. 1 बॉल आणि आता 4 धावांची गरज. शेवटचा बॉल. खरं तर या झेलसाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं. 1 बॉल 4 ची गरज. आणि इथे अखेरकार राजू दादा 11 संघाने हा सामना जिंकलेला. खूप खूप अभिनंदन अँड हार्ड लक टीम गौरी 11. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मनोहर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि यानंतर मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेन आमचे साथी समालोचक विनोद जाधव सर यांना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चला विनंती आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. किशोर 11 आणि विराज 11 यांच्या दरम्यानची आपण पाहतोय तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मॅच मात्र जिंकले ती राजूदादा 11 टीमनं. यानंतर किशोर 11 आणि विराज 11 यांच्या दरम्यानची. चला फिल्डिंग लावून घ्या. किशोर 11 आणि विराज 11 दरम्यानची लढत. बस करण. किशोर 11 टीम आणि विराज 11 टीम दोन्ही टीमला सूचना असेल, शेवटची वॉर्निंग असेल. चला फिल्डिंग करणारी टीम आपण फिल्डिंग लगेच लगावून घ्यायची आहे. सलामी जोडी उद्या मैदानाच्या आतमध्ये. मॅन ऑफ द मॅच मनोहर